मी वर्षा उत्तम जाधव. आपण बघतोय हा टोमॅटोचा 1057 ही व्हरायटी सिजंटा कंपनीची आहे. तर या प्लॉटमध्ये आपण IoT सेन्सर्स बसवले आहेत, जे AI टेक्नॉलॉजीचा वापर करून या व्हरायटीचे उत्पादन हे नॉर्मली जे भेटतं त्यापेक्षा अधिक होते. तर या सेन्सर्समुळं आपल्याला जो सॉईल pH आहे, EC आहे तो समजतो. सॉईलमधील न्यूट्रियंट्सचे प्रमाण किती आहे ते समजते. त्यानुसार ज्या न्यूट्रियंट्सची डिफिशियन्सी असेल ते आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्यामुळं एक्सेस न्यूट्रियंट्स मुळे जे इफेक्ट होऊ शकतात ते पण आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि जे नॉर्मल यील्ड भेटतं त्यापेक्षा अधिक यील्ड, जसं की हे सेन्सर्स बसवल्यामुळे आपल्याला एका एकरामध्ये 30 ते 40 टन इतकं यील्ड भेटू शकतं. हा चेरी टोमॅटो आहे. हे एक्झॉटिक व्हरायटी आहे. एक्सपोर्ट पर्पजसाठी ह्याचा उपयोग जास्त केला जातो आणि ही व्हरायटी आहे ती सॅलडमध्ये किंवा रॉ म्हणून खायला वापरतात. आणि हा टोमॅटो 40 फूट वाढतो आणि ही पॉलिहाऊसमध्ये लावली जाणारी व्हरायटी आहे, पण ती आपण ओपन फील्डमध्ये सक्सेसफुल करून दाखवली आहे. इथं सेन्सर बसवलेला आहे फायलो कंपनीचा. तो सेन्सर आपल्याला किती प्रमाणात पाणी द्यायचं ह्याची माहिती सांगतो. पिकाला किती पाणी गरजेचं आहे आणि केव्हा दिलं पाहिजे ते आपल्या मोबाईल ॲपवरती ती इन्फॉर्मेशन येते. त्याच्यानुसार आपण पाणी द्यायचं त्या रजिस्ट्रेशन केलंय ना. ती तुम्हाला माहिती नाही. ही कोणती व्हरायटी? इथल्या लोकांना माहिती आहे. आर्मरी का नाव काय खाली टेकते मग त्यात ना नव्हत लाल फ्लावर ग्रीन आणि येलो इथे घालत. फोटो काढून घ्या तुम्हाला विसरू नका. विद्यापीठ नाही नेहमीचा वेगळा राहतो, हा वेगळा आहे. त्याच्यामध्ये कसं आहे त्याची साईज जास्त वाढत नाही ना. नाही वाढत.
₹10 किलो करायचं मॅडम कोणती असतात तुझी अमेरिका खरी कुठं आहे आपण चालू आहे